मनोज जरांगेंना सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा भेटण्याची शक्यता आहे। जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर आज तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जाते। तर कालच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबतच्या चर्चेनंतरही मनोज जरांगे त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेवरती ठाम आहेत। तर मनोज जरांगेंची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाऊन त्यांच्याशी बातचीत करेल अशी शक्यता वर्तवली जात होती। काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केल्यानंतरही जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रवी, आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ जाण्याची शक्यता आहे। सरकारकडून आता जरांगेंशी बोलायला कोण पुढे येईल आणि आजच्या बैठकीनंतर तरी जरांगे उपोषणाचा निर्णय मागे घेऊ शकतात का, तोडगा निघू शकतो का? प्रज्ञा, काल सरकारचं शिष्टमंडळ म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची कॅमेरासमोर आणि कॅमेऱ्यांशिवाय झालेली जी सगळी चर्चा आहे ती सगळी 2 ते 2.5 तासाच्या चर्चेनंतर देखील ती निष्फळ ठरलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र मनोज जरांगे यांनी एबीपी माझाशी सांगताना त्यांचा चेहरा आश्वासक वाटला आणि बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं की सरकारला आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत लेखी स्वरूपातल्या ते देण्याची शक्यता आहे। खरं तर सरकारनं वेळोवेळी 58 लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र असतील, हैदराबाद गॅजेटियरचे संबंधित आदेश असतील किंवा सारथीचा प्रश्न असेल किंवा बलिदान दिलेल्या कुटुंबातील लोकांसाठीची मदत असेल, या सगळ्या निर्गमित केलेले जे सूचना आहेत त्या केवळ सूचना आम्हाला दाखवल्या तरीही आम्ही त्याबाबत विचार करू ना। अर्थात त्यासाठी किती मुदत लागेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे असं मनोज जरांगेंनी सांगितलंय। त्यांच्या एकंदरीत ह्या सगळ्या बोलण्याहून वाटते की आज काहीतरी त्यावरती तोडगा निघेल, कारण ही सगळी शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर पुन्हा संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये रात्री उशिरा विखे पाटलांनी एक बैठक घेतली। काही अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्याची माहिती मिळत आहे आणि त्यात एक ड्राफ्ट ठरवला गेलेला आहे आणि तो ड्राफ्ट स्वतः विखे पाटील घेऊन येतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल त्यांनी सांगितलं की गरज पडल्यास मी पुन्हा जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करेल आणि आम्ही जे ड्राफ्ट तयार केलेला तो आम्ही त्यांना दाखवू, त्यांचं यावरती समाधान होते का ते पाहू असं ते म्हटलेले आहेत। आता ते प्रत्यक्ष येतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि शक्यताही तशी आहे की ते या ठिकाणी येऊ शकतात। मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा मनधरणी होऊ शकते। मनोज जरांगे आता नेहमी ज्या ठिकाणी उपोषण करतात त्या उपोषणस्थळी आलेले आहेत। आता असं कळतंय की त्या उपोषणापूर्वी सुरू होण्यापूर्वी ते शिष्टमंडळ या ठिकाणी येऊ शकतं आणि त्यांना तो ड्राफ्ट देऊ शकतं। मनोज जरांगे यांचं समाधान होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी जी लगबग असते दरवेळी त्यांच्या आंदोलनाची ती सुद्धा या ठिकाणी सध्या दिसत नाही, हे पण महत्त्वाचं आहे। आणि मनोज जरांगे यांनी यापूर्वी आवाहन केलंय अनेकांना की तुम्ही अंतरवलीकडे यायचं नाहीये, मी एकटा खंबीर आहे आंदोलनासाठी, त्या अर्थी पण या ठिकाणी गर्दी नसेल असं देखील पाहायला मिळत आहे। मात्र आता शिष्टमंडळ येईल का, आल्यानंतर ते कोणता ड्राफ्ट देईल त्याच्यावरती मनोज जरांगे काही मुदत वरती ऍक्सेप्ट होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतरच पुढची दिशा कळेल। साधारण दुपारपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल असं वाटतंय। प्रत्येक निश्चित रवी, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।